त्यामुळे नुसत्या तपासण्या ऑर्डर करणं किंवा करून घेणं हे खूपसं योग्य नाही आहे. म्हणजे पहिले क्लिनिकल एक्झामिनेशन, त्याची फिजिकल एक्झामिनेशन, हिस्ट्री टेकिंग, रिस्क फॅक्टर हे पहिलं यायला पाहिजे. दुसरी तपासणी नॉर्मली इकोकार्डिओग्राफी किंवा त्याच्या आधी ई-सी-जी, सिंपल ई-सी-जी ज्याला फारसा खर्च येत नाही, त्याच्यातनं बरीच माहिती येते. आणि पुढची तपासणी ज्याला आपण 2D इको म्हणतो किंवा हार्टची सोनोग्राफी. हे आपण कॉमनली ऐकलं असेल. तर मी पेशंट्सला नेहमी सांगतो, की 2D इको नॉर्मली हृदयाची सोनोग्राफी आयुष्यात एकदा केलेली पुरे होते. म्हणजे हे बघ तुझं हृदयाचं स्ट्रक्चर जे जन्म जातंय ते आत्ता आहे आणि ते तसंच राहणार आहे अनलेस काहीतरी इव्हेंट होतंय. त्यामुळे 2D इको स्ट्रक्चरली हार्ट एकदा बघून ठेवणं गरजेचं आहे. स्पेशली ॲथलीट लोक जे जिमला जॉइन करतात. म्हणजे आपल्यामध्ये विषय निघाला होता तसं स्ट्रक्चरल हार्ट डिसीज याच्यात हायपरट्रॉफिक कार्डिओपॅथी, डायलेटेड कार्डिओपॅथी, वॉलचे डिसीजेस हे असतात, की ज्याने हे सडन डेथ होऊ शकतात. त्यामुळे 2D इको आयुष्यातनं एकदा करायला पाहिजे, की स्ट्रक्चरली आपलं हृदय नीट आहे का? आणि मग ही परत-परत करायची गरज नाही. पण दुसरी पुढची जी तपासणी ज्याला आपण स्ट्रेस टेस्ट असं म्हणतो. म्हणजे तो पण आपण काय करतोय, की ई-सी-जी लावतो आणि पेशंटला चालवतोय. म्हणजे त्याला कष्ट करवतोय आणि त्यावेळेला ई-सी-जी चेंजेस येत आहेत का हे बघतोय. म्हणजे थोडक्यात हृदयाचा रक्तपुरवठा आपण इनडायरेक्टली जज करतोय. तर ही जी स्ट्रेस टेस्ट आहे ना, फ्रँकली वर्षातनं किंवा ॲट द मोस्ट 2 वर्षातनं एकदा प्रत्येकाने 40शी नंतर केली पाहिजे. म्हणजे हृदयात जे ब्लॉकेज येण्याची शक्यता की येतंय हे या स्ट्रेस टेस्टमध्ये कळू शकतं. ही सगळ्या जनरल पब्लिकमध्ये ह्या 2 तपासण्या ॲक्चुअली पुरेशा होतात. म्हणजे उगीचच जाऊन अँजिओग्राफी करणं मी ॲडवाईस नाही करत. ह्या 2 तपासण्यांमध्ये काहीतरी निघालं, तरच आपण पुढच्या तपासण्या करतो. आजकाल सीटी करोनरी अँजिओग्राफी खूप फॅड आलंय, खूप ॲडव्हर्टाइज झाल्यात शहरांमध्ये. लोकांना वाटतं पटकन जावं, पण ह्याच्यामध्ये एक मोठा फरक आहे इन्व्हेसिव्ह व्हर्सेस नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट. म्हणजे बघा आपण 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट करतो, आपण काही टोचत नाहीये, बरोबर? बाहेरून एक्झामिनेशन करतोय. पण सीटी अँजिओग्राफी, अँजिओग्राफी ह्याच्यामध्ये ॲक्चुअली आपण सुई टोचून कॉन्ट्रास्ट देतोय, म्हणजे रंग देतोय आणि मग ती तपासणी करतोय. मग ह्याच्यामध्ये ॲलर्जी येण्याची शक्यता, किडनीला प्रॉब्लेम होण्याची शक्यता. त्यामुळे कुठलीही टेस्ट तुम्हाला टोचून किंवा आतमध्ये शरीरात काही घालून करतायत, ती शक्यतोवर गरज पडली तरच करावी.